Hello and welcome to our online English classes, English with Shirgawe sir. Now we are going to learn brainstorming questions part 1, Indian viewers. Let us see brainstorming activities questions. Activity number 2, first, discuss the various products made by the weavers in the poem. या प्रस्तुत कवितेमध्ये विणकरांनी कोणकोणत्या प्रकारचे कापड विणलेले आहे. द वीवर वीव 3 टाइप्स ऑफ क्लोथ्स. फर्स्ट, द वीवर्स वीव ब्ल्यू कलर रोब्स फॉर द न्यूबॉर्न चाइल्ड. विणकराने निळ्या रंगाचं कापड हे नवजात नवीन जन्मलेल्या बालकासाठी विणलेलं आहे. द वीवर्स वीव अ पर्पल अँड ग्रीन कलर द मॅरेज वेल ऑफ क्वीन. विणकराने जांभळ्या आणि हिरव्या रंगाचं कापड राणीसाठी किंवा नववधूसाठी विणलेलं आहे. आणि तिसरं आहे द वीवर्स वीव अ ब्राईट व्हाईट फ्युनरल श्राउड टू अ डेड मॅन. आणि मेलेल्या माणसासाठी या विणकरानं शुभ्र पांढऱ्या रंगाचं कापड विणलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी आहे. द वर्ड्स इन द 3 स्टँझाज ऑफ द पोयम मेन्शन डिफरंट टाईम ऑफ अ डे. कंप्लीट द टेबल. या कवितेतील 3 स्टँझामध्ये दिवसातील 3 वेगवेगळ्या वेळा दाखवलेल्या आहेत. तो टेबल पूर्ण करा. या टेबलमध्ये टाईम ऑफ डे, त्याच्यासाठी कवितेमध्ये वापरण्यात आलेली फ्रेज किंवा तो शब्द आणि त्या वेळेमध्ये विणकरानं केलेलं काम अशा स्वरूपामध्ये लिहायचं आहे. पहिली दिवसातली वेळ आहे अर्ली मॉर्निंग. कवितेमध्ये त्याच्यासाठी वापरलेली फेज आहे ब्रेक ऑफ डे. आणि सकाळी सूर्योदयाच्या दरम्यान वीवर्स वीव रोब्स फॉर द न्यूबॉर्न चाइल्ड. आणि सकाळच्या वेळेला वीवर्सनी लहान मुलासाठी कापड विणलेलं आहे. दुसरी वेळ आहे लेट इन द इव्हिनिंग. कवितेमध्ये त्यासाठी शब्द वापरलेला आहे फॉल ऑफ नाईट. अँड वीवर्सनी जे काम केलेलं आहे वीवर्स वेव द मॅरेज वेल ऑफ क्वीन. राणीचं लग्नासाठी असणारं कापड त्याने ते विणलेलं आहे. तिसरा वेळ आहे टाईम ऑफ द डे कोल्ड नाईट. कवितेमध्ये वापरण्यात आलेली फ्रेज आहे मूनलाईट चिल ऑर चिल मूनलाईट. आणि वीवर्सने केलेलं काम आहे वीवर्स वेव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. थर्ड ॲक्टिव्हिटी, द पोयम रिव्हील्स 3 phases ऑफ लाईफ. फिल इन द ब्लँक्स विथ द फीलिंग्स अँड कलर्स ॲप्रोप्रिएट टू द फेज ऑफ लाईफ. वन इज डन फॉर यू. या कवितेमध्ये आयुष्यातील 3 टप्पे दाखवलेले आहेत आणि प्रत्येक आयुष्यातील टप्प्याबरोबर एक रंग जोडलेला आहे. त्या आयुष्यातील तो टप्पा काय सांगतो ते सांगा. वन इज डन फॉर यू एक तुमच्यासाठी सोडवून दिलेला आहे. या टेबलमध्ये न्यूबॉर्न चाइल्ड, यंग ॲडल्टहूड, ओल्ड एज, डेथ म्हणजे जे आयुष्यातले 3 टप्पे आहेत तो आहे बर्थ, ज्याला आपण चाइल्डहूड म्हणतो. दुसरा टप्पा आहे यूथ, किशोरावस्था, ॲडल्टहूड ऑर मॅरेज. आणि अंतिम टप्पा आहे ओल्ड एज, डेथ. आता याच्यासाठी कलर कोड वापरलेला आहे. बर्थसाठी कलर वापरलेला आहे ब्ल्यू. त्याच्या फिलिंग्ज आहेत होप, एक्सपेक्टेशन्स. ॲडल्टहूडसाठी कलर वापरलेला आहे पर्पल आणि ग्रीन, कारण पर्पल आणि ग्रीन हे कलर युथफुलनेस आणि एनर्जी दाखवतात. ओल्ड एज आणि डेथसाठी कलर वापरलेला आहे व्हाईट. ते डेथ आणि एटर्नल पीस, पांढरा कलर हा मृत्यू आणि चिरकाल शांततेचं प्रतीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट. कंप्लीट द वीवर्स वेव इन द चिल मूनलाईट. विणकर अत्यंत थंड रात्री विणत आहेत द क्लोथ ऑफ डेडमन्स फ्युनरल श्राउड. मेलेल्या माणसासाठी त्याचं वस्त्र विणत आहेत. इट इज अ व्हाईट कलर लाईक फिदर अँड क्लाउड. त्याचा रंग अत्यंत पांढरा शुभ्र तेजस्वी आहे, एखाद्या पिसाप्रमाणे किंवा पांढऱ्या ढगाप्रमाणे. द नाईट व्हाईट क्लाउड अँड फिदर आर द एजंट ऑफ डेथ अँड एंडलेस पीस. या ओळीमध्ये वापरण्यात आलेले शब्द रात्र,
पांढरे ढग किंवा फिदर हे मृत्यूची प्रतीक आहेत. रात्रीला सुद्धा अशुभ मृत्यूचं प्रतीक मानलं जातं. पांढरा रंग हे मृत्यूचं प्रतिनिधित्व करतो. पंख किंवा पांढरे ढग, पांढऱ्या ढगामधनं काहीच पाऊस पडत नाही. तसं जे पंखामधून निकळून पडलेले फिदर्स आहेत, पीस आहेत, त्याच्यामध्ये कोणताच जीव किंवा उमेद नसते. हे सगळे डेथ मृत्यूचं प्रतीक आहेत. एंडलेस पीस चिरकाल शांततेचं प्रतीक आहेत. Pick out two words used to describe the weavers in the last stanza. Also state their importance. अंतिम परिच्छेदामधल्या अंतिम पद्यातले 2 असे शब्द निवडा जे वीवर्स यांचं महत्त्व सांगतात. सॉलेम अँड स्टील, गंभीर आणि शांत. These two words are also describe their condition in India. हे 2 शब्द त्यांची भारतामधली परिस्थिती दाखवतात. Their life also becomes somewhat motionless. त्यांचं जीवनसुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये स्थिर झालेलं आहे. Still शांत झालेलं आहे. In such a sorrowful condition, it means in all weather conditions, they do their work. It shows their devotion and importance about work. प्रत्येक आयुष्याच्या क्षणामध्ये, प्रसंगामध्ये आणि ऋतूमध्ये त्यांना त्यांचं काम करावं लागतं. हे त्यांच्या कामाबद्दल असणारी श्रद्धा आणि महत्त्व दाखवतं. पुढची ॲक्टिव्हिटी आहे एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट टू प्रेझेंट कंडिशन ऑफ वीवर्स. भारतामधली सध्याची परिस्थिती याच्यावरती तुमचं भाष्य करा असा प्रश्न विचारलेला आहे. द प्रेझेंट कंडिशन ऑफ इंडियन वीवर्स आर नॉट सो गुड. अलीकडे भारतीय विणकरांची अवस्था ही काय फारशी चांगली नाही आहे. इट गेटिंग वर्स डे बाय डे ड्यू टू इलिटरसी ऑफ द वीवर्स. ही परिस्थिती चांगली नसण्यामागं भरपूर कारणं आहेत आणि ती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहेत. त्याचं पहिलं कारण आहे निरक्षरता, इनॲडेक्वेट फायनान्स, त्यांच्याकडं असणारा अपूर्ण पैसा, प्रोक्युअरमेंट ऑफ रॉ मटेरियल्स, कच्च्या मालाची उपलब्धता नसणे, कम्पिटिशन विथ इम्पोर्टेड मशीन. विणकराचं हे सगळं काम हातावरती चालतं आणि बाहेरून आयात केलेले इम्पोर्टेड मशीनवरती काम, यामुळे सुद्धा त्यांचा रोजगार कमी झालेला आहे. चीपर फॉरेन कॉटन प्रोडक्ट्स, परदेशातून येणारे अत्यंत स्वस्त असे कपडे. द अवेबिलिटी ऑफ चीपर इम्पोर्टेड फॅब्रिक अँड हार्ड कॉम्पिटिशन फ्रॉम ॲटोल्यूम्स हॅव बीन हिट टेडियस अँड रेंडर टू द विविंग प्रोडक्शन. परदेशामधून अत्यंत स्वस्तरित्या तयार होणारं फॅब्रिक आणि मशिनरी यांच्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये गुजराण करणंसुद्धा अवघड झालेलं आहे. उदाहरणादाखल अ चीप इम्पोर्ट्स ऑफ सिल्क एस्पेशली फ्रॉम चायना विच इज पोजिंग टफ कॉम्पिटिशन टू द इंडियन सिल्क विविंग इंडस्ट्री ॲट प्रेझेंट. उदाहरणार्थ चायनाकडून येणारं कृत्रिम रेशीम हे भारतीय विणकरांच्या समोर आणि व्यवसायासमोर उभं ठाकलेलं सर्वात मोठं आव्हान आहे. थोडक्यात काय, भारतीय विणकरांची अवस्था ही परदेशी वस्तूंच्यामुळे अत्यंत दयनीय झालेली आहे. डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द स्टेप्स ऑर मेजर्स दॅट कॅन बी टेकन टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ वीवर्स. विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्या आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये सांगा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. इंडियन वीवर्स आर फेसिंग सेव्हरल प्रॉब्लेम्स इन प्रेझेंट डे. अलीकडच्या काळामध्ये भारतीय विणकर बऱ्याचशा समस्यांना तोंड देत आहेत. आय वुड लाईक टू सजेस्ट सम सोल्युशन्स टू सॉल्व दीज प्रॉब्लेम्स. ह्या समस्या सोडवण्यासाठी मी काही उपाययोजना सांगणार आहे. 1. टू सेल देअर प्रोडक्ट्स, मेक ॲन अरेंजमेंट फॉर प्रोव्हिजनल स्टोअर फॅसिलिटी. भारतीय विणकरांची कपडे जे विशिष्ट ठिकाणी तयार होतात ते विकण्यासाठी स्टोअर, विविध दुकानं तयार करावीत. एड्युकेट दॅम टू ट्रेड देअर प्रोडक्ट्स ऑन नॅशनल, इंटरनॅशनल अँड ऑनलाईन मार्केट. त्यांना एवढं शिक्षित करावं की त्यांनी आपली उत्पादनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि ऑनलाईन मार्केटमध्ये विकता यावीत. Many weavers living in worse conditions, so provide them a quarters facility. बऱ्याच विणकरांच्या जवळ त्यांची कला आहे पण राहण्यासारखी घरं नाही आहेत, तर त्यांना घरं पुरवावीत.
They are far away from medical facilities, so provide them medical, healthcare facilities and insurance facilities. त्यांची तब्येतीच्या सोयीसाठी त्यांना मेडिकल सुविधा आणि इन्शुरन्स सुविधा पुरवाव्यात. Bank should provide a bank loan and give them technical support to silk weavers and improve their standard of living. बँकेमधून त्यांना वित्त सोय किंवा कर्जाची सोय करण्यात यावी आणि त्यांना तांत्रिक सपोर्ट देण्यात यावा जेणेकरून त्यांना आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता येतील. अशा पद्धतीचे स्टेप्स आपण या ठिकाणी लिहू शकता. हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. पुढची ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द व्ह्यूवर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. विणकरांच्या दृष्टिकोनातून आपले स्वतःचे मत मांडा आणि ते व्यक्त करा. खालील टेबल हा पूर्ण करा. फर्स्ट स्टांजा, सेकंड स्टांजा आणि थर्ड स्टांजा असे पहिल्या कॉलममध्ये आहेत. सेकंड कॉलम आहे ॲक्टिव्हिटी डन बाय व्ह्यूवर्स, कोणकोणत्या कृती ते करतात. आणि शेवट आहे व्ह्यू ऑर ओपिनियन, आपलं मत विणकराच्या दृष्टिकोनातून. पहिल्या कॉलममध्ये फर्स्ट स्टँजा, सेकंड स्टँजा आणि थर्ड स्टँजा. पहिलं पद्य, दुसरं पद्य आणि तिसरं पद्य. दुसऱ्या कॉलममध्ये त्यांनी केलेली कृती लिहायची आहे. फर्स्ट स्टँजामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? रोब्स फॉर अ न्यू बॉर्न चाइल्ड, नवीन मुलासाठी, नवीन जन्मलेल्या मुलासाठी कापड विणलेलं आहे. आपलं मत त्या ठिकाणी सांगायचं आहे. द वीवर्स फील सो हॅपी, विणकर हे अत्यंत आनंदी आहेत. गे बिकॉज द बर्थ ऑफ अ बेबी, लहान मुलाच्या जन्मानिमित्त ते फार आनंदी आहेत आणि ही जीवनाची सुरुवात आहे. सेकंड स्टँजा, वेल्स ऑफ ए मॅरेज क्वीन, नववधूचा पोशाख ते विणत आहेत. द वीवर्स एक्सपिरियन्स द जॉय, ॲडव्हेंचर अँड गेएटी ऑफ यूथ, या दुपारच्या वेळेमध्ये विणल्या जाणारं राणीचं वस्त्र आहे. यामुळं ते अत्यंत आनंदी, उत्साही, जसं तारुण्यपणामध्ये असतो त्या पद्धतीने आहेत. थर्ड स्टांजामध्ये व्हाईट फ्युनरल श्राउड फॉर अ डेड मॅन, मेलेल्या माणसासाठी, त्याला झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचं कापड विणत आहेत. द विवेर्स आर सॉलम अँड मोशनलेस, आता विवर्स विणकर हे गंभीर झालेले आहेत आणि स्तब्ध आहेत. बिकॉज द एंड ऑफ लाईफ जर्नी डेथ, कारण विणकरांना माहिती आहे आता जीवनाचा प्रवास संपलेला आहे, आता मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट A3 ॲक्टिव्हिटी, त्यातली फर्स्ट, पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम, कवितेतील यमक अलंकाराच्या जोड्या लिहा. रायमिंग वर्ड्स फर्स्ट स्टँजामध्ये आहेत. डे, गे, वाईल्ड, चाइल्ड. सेकंड स्टँजामध्ये नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन. थर्ड स्टँजामध्ये स्टील, चिल, क्लाउड, श्राउड. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे गिव अँटॉनिम्स अँड सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. खालील दिलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द लिहा आणि त्याच्याबरोबर वाक्य तयार करा. पहिला आपण अँटॉनिम्स बघूया. न्यू, ओल्ड, ब्राईट, डल, डेड, अलाइव, स्टील, मूविंग, वाईल्ड, टेम, फॉल, स्टेबल, चाइल्ड, ॲडल्ट ऑर ओल्ड. एक सेंटेन्स आपण या ठिकाणी सोडून बघूया, नंतरची आहे तशी तुम्ही लिहू शकता. न्यू याचा अर्थ नवीन, ओल्ड म्हणजे जुना. सेंटेन्स असं तयार करता येईल. द ओल्ड गूज प्लेज नॉट विथ फॉक्सेस. ब्राईट तेजस्वी, डल फिका. द ब्लेड डल्ड विथ यूज. थर्ड आहे डेड मृत, अलाइव जिवंत. द इंजुर्ड पर्सन इज अलाइव. अशा पद्धतीने आपण ही वाक्य तयार करायची आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, त्यासाठी समानार्थी शब्द लिहून आपण वाक्य तयार केलेले आहेत. न्यू नवीन, फ्रेश याचा सुद्धा अर्थ नवीन. आय लाईक फ्रेश स्मेल ऑफ फ्लावर्स. ब्राईट तेजस्वी, विविड तेजस्वी. द आर्टिस्ट वॉज नोन फॉर हिज विविड पेंटिंग्स. डेड मृत, मेलेला. लाईफलेस मृत, वाक्य दिलेलं आहे विदाऊट हेल्थ, लाईफ इज लाईफलेस. स्टील शांत, क्वाइट शांत. हिज व्हॉइस वॉज क्वाइट अँड कॉन्फिडंट. वाईल्ड जंगली, फरोशियस जंगली. द फरोशियस ॲनिमल्स मूव फ्रीली अराउंड द माउंटन.
फॉल पडणे, कोलॅप्स पडणे, द न्यूली बिल्ट ब्रिज कोलॅप्स्ड, चाइल्ड लहान मूल, बेबीसुद्धा लहान मूल, हाऊ प्रेटी द बेबी वॉज. पुढची ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. मेक अ वर्ड रजिस्टर फॉर अ क्लॉथ्स, अटायर अँड ड्रेस. पहिल्यांदा वर्ड रजिस्टर म्हणजे काय आपण हे बघूया. वर्ड रजिस्टर इज अ रेकॉर्ड ऑफ वर्ड्स रिलेटेड टू द गिवन वर्ड्स. शब्द समूह किंवा संकुल म्हणजे दिलेल्या शब्दाशी संबंधित असणाऱ्या शब्दांच्या नोंदी घेणे. एखादा शब्द त्याच्याशी रिलेटेड असणारा दुसरा शब्द त्याच्याबरोबर लिहायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमध्ये विचारलेलं आहे कपडे, पोशाख याच्याबद्दल संबंधित असणारे शब्द त्यांची यादी लिहा. फॅशन, जॅकेट, जीन्स, पॅन्ट, साडी, कुर्ती, शॉप, सिल्क, वीवर, कलरफुल, ॲपॅरल, फॉर्मल ड्रेस, वॉर्डरोब, गारमेंट. कपडे आणि पोशाख हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर मनामध्ये येणारा शब्दांचा समूह, वर्ड रजिस्टर, त्यांचा गट आपण लिहायचा आहे. पुढील ॲक्टिव्हिटी आहे द राईम स्कीम इन द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाईंड राईम स्कीम इन द सेकंड अँड थर्ड स्टांजा. पहिल्या परिच्छेदामधली यमक अलंकाराची जी स्कीम आहे, लय आहे, तो AABB आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या परिच्छेदातील यमक अलंकाराची लय लिहायची आहे. विद्यार्थी मित्रांनी पहिल्यांदा यमक अलंकाराच्या जोड्या लिहायच्या आहेत आणि त्याच्यावरनं ती स्कीम लिहायची आहे. पहिल्या स्टांजामधल्या यमक अलंकाराच्या जोड्या आहेत डे, गे, वाईल्ड चाइल्ड, त्याची यमक अलंकाराची स्कीम आहे AABB. दुसरा परिच्छेद त्याच्या जोड्या आहेत नाईट, ब्राईट, ग्रीन, क्वीन, यमक अलंकाराची लय आहे, स्कीम आहे AABB. तिसरा स्टांजा पद्य आहे स्टिल, चिल, क्लाउड, श्राउड आणि यमक अलंकाराची स्कीम आहे AABB. म्हणजे या संपूर्ण कवितेतली राईम स्कीम ही AABB अशी आहे. ॲक्टिव्हिटी 5. फर्स्ट, द पोएट हॅज आस्क्ड अ क्वेश्चन ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी स्टँजा. एक्सप्लेन द इफेक्ट इट्स क्रिएट ऑन द रीडर. कवीने प्रत्येक पद्याच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारलेला आहे. वाचकांचा त्याच्यावरती होणारा परिणाम लिहा. The first two lines of each quatrain has a question which asked by the poet or speaker. प्रत्येक पद्याच्या पहिले 2 ओळीमध्ये कवीनं यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. And the last 2 lines of each quatrain are the answer to that question. It creates a rhythm and musical effect on reader. याचा परिणाम हा वाचकांच्या मनावरती होतो. लय आणि संगीत हा परिणाम याच्यामधून साधलेला आहे. त्याचबरोबर वाचकाला याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्यासाठी एक संधी मिळते. रीडर ऑल्सो इन्व्हॉल्व्स हिमसेल्फ ॲज अ थर्ड पार्टी लिसनर इन दॅट कॉन्व्हर्सेशन. या कवितेवरील 2 गुणांसाठी विचारल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी संपतात. पुढे विचारलेल्या रायटिंग स्किल बेस्ड ॲक्टिव्हिटी आपण ब्रेन स्टॉर्मिंग पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.